गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय बचपन के दिन भुला न देना। लंबे हैं जीवन के रस्ते, हाँ वो चले हम गाते हंसते। लंबे हैं जीवन के रस्ते, हाँ वो चले हम गाते हंसते, गाते हंसते। दूर देश एक महल बनाए, प्यार का जिसमें दीप जलाए। दूर देश एक महल बनाए, प्यार का जिसमें दीप जलाए, दीप जलाए। दीप जलाकर बुझा न देना, आज हंसे कल रुला न देना। ओ बचपन के दिन भुला न देना। रुत बदले या जीवन बीते, दिल के तराने हों न पुराने। रुत बदले या जीवन बीते, दिल के तराने हों न पुराने। नैनों में बनकर सपन सुहाने, आएंगे एक दिन यही ज़माने। नैनों में बनकर सपन सुहाने, आएंगे एक दिन यही ज़माने, यही ज़माने। याद हमारी मिटा न देना, आज हंसे कल रुला न देना। ओ बचपन के दिन भुला न देना।
आपल्या सर्वांचं ऐका मागणं टॉन्टिंग सवय नाही गेली. आपल्या सर्वांचं आपणासाठी ऑर्गनाईज केलेल्या आपल्याशा अशा खास कार्यक्रमामध्ये मी सर्वांचं संजय भास्कर झोपे इयत्ता 10वी तुकडी द 1979 सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. माद्या एकेकाचे कॅरेक्टर लक्षात घ्या सगळे त्याच्यावरती काय हरकत नाही. कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाची सुरुवात आपल्या शाळेच्या प्रेयरने करावी. मी 2-4 लोकांना भारतीला किंवा यांना विनंती करतो यावं इथं पुढे किंवा कॉर्डलेस माईक द्या पुढे आणि ती प्रेयर म्हणून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. कार्यक्रमाची एक रूपरेषा दिवसभराची तुम्हाला मी सांगतो. स्कूल प्रेयर झाल्यानंतर आपण आपल्या या कुटुंबातून सोडून गेलेले आपले काही शिक्षक आपले काही वर्गमित्र आपल्याला सोडून गेलेत या सर्वांना श्रद्धांजली अर्पित करू प्रेयर नंतर. त्यानंतर कार्यक्रम याच्यामध्ये जनरल याच्यामध्ये असं क्लासिफिकेशन कार्यक्रमाचं राहील. 10 ते 12:30 प्रत्येकाचा ओळख परिचय आपण पुढे येऊन करणार आहोत. 1 ते 2 आपल्या सर्व शिक्षक जे होते 5वी ते 10वी त्यांना आपण निमंत्रित केलेलं आहे. जवळजवळ 22 लोकांनी त्याच्यात कन्सेंट दिलेला आहे. 4 नॉन टीचिंग बोलवले आहेत आपल्या वेळी असलेले लॅब असिस्टंट आणि प्यून वगैरे. नंतर क्लर्क त्यांना बोलवलेलं आहे. या सगळ्यांबरोबर आपल्याला भोजन करायचं आहे. आज खानदेशी भोजन 1 ते 2 प्रोग्राम आहे. 2 ते 3 आपण आपल्या टीचरांचं ऋण व्यक्त करण्यासाठी त्यांचा सत्कार करणार आहोत. त्यांचं मनोगत किंवा मार्गदर्शन आपण घेणार आहोत. 2 ते 3 ते 4 आपण ठरल्याप्रमाणे आपल्या शाळेमध्ये आपल्या वर्गात आपल्या बेंचवर जाऊन फोटो काढणार आहोत. त्या वर्गामध्ये जाऊन त्यांनी फोटो काढायचा आहे त्याच्यावरती. नंतर 4ला इथं परत यायचंय. 4:15 पर्यंत चहापानाचा कार्यक्रम आहे. 4:15 नंतर आपल्याला सर्कल करून पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा उरलेले 240 पैकी 150 जमलेले आहेत ते उरलेले कसे जमवायचे आहेत त्याच्याविषयी चर्चा करायची आहे. पुढचा कार्यक्रम फॅमिली गेट टुगेदर करायचा आहे. मुक्तार सिंग त्याच्यामध्ये आपल्याला मदत करतोय. त्याच्याविषयी तुमच्या काय हे असतील ते आपल्याला ठरवायचं आहे. रूपरेषा तारीख 1 वर्ष आधी आपण ठरवायचा प्रयत्न करतो आहोत. कंपल्सरी प्रत्येकाने त्यावेळी यायचं आहे आणि काही सूचना आल्या आहेत की न येणाऱ्या त्यावेळी दंड करायचा आहे ते नंतर बघू त्याच्यावरती. नंतर साधारणपणे 4:45 4:45 आपण पसायदान म्हणणार आहोत. चंद्रात्री टीचरनी जे आपल्या मनामध्ये पूर्णपणे बिंबवलेलं आहे त्यांची आठवण. चंद्रात्री टीचर पुण्यात नाही आम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण ते पसायदान करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. याच्यामध्ये असा दिवसभराचा आपला रूपरेषेचा प्रोग्राम आहे. मी काही लोकांना विनंती करतो थोडंसं आपण शाळेय प्रार्थनेने सुरुवात करूया. कोणतरी 4-5 जण पुढे येऊन हे करू. सगळ्यांनी एकदाच म्हणायचे. याच्यात एक राहिलं की आपल्या सगळ्यांच्या लाडक्या RR चौधरी टीचर या कार्यक्रमाला सकाळपासून आलेले आहेत. मी त्यांचं टीचर आपलं सर्व मनपूर्वक मी आपलं अभिवादन करतो त्याच्यावरती. प्रेयरला आपण सुरुवात करूया. उभं राहून आपण प्रेयर म्हणूया. यांना पुढे 2-3 जण कोणतरी माईक दिला ना. हा एक माईक दे इकडे. हॅलो. मंगलमय चरणी तुझ्या विनती हीच देवा.
आपल्या असलेल्या या शालेय कुटुंबातून काही आपले प्रिय असे शिक्षक वृंद, काही मित्र आपल्याला सोडून गेले. मी त्यांची नावं वाचतो आणि त्या नावं वाचल्यानंतर आपण 2 मिनिटं उभं राहून गेलेत. मी त्यांची नावं वाचतो. नावं वाचून झाल्यावरती 2 मिनिटं उभं राहून आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया. कैलासवासी NC पाटील सर, आपले मुख्याध्यापक. कैलासवासी CM गाजरे सर, कैलासवासी AS महाजन सर, कैलासवासी SF पाटील सर, कैलासवासी SK पाटील सर, कैलासवासी AP पाटील सर आणि कैलासवासी DR गाजरे सर. मला वाटतं ड्रॉइंग त्याच्यावर. नंतर आपल्यातले मित्र जे सोडून गेलेत त्याच्यातला अनिल तायडे, मला डिव्हिजन आठवत नाही, प्रभाकर भोळे आणि विनोद पाटील. मी आपल्याला विनंती करतो 2 मिनिटं उभं राहून आपण यांच्या श्रद्धांजली अर्पण करूया. विश्राम. गुड मॉर्निंग टू यू ऑल. 5-6 महिन्यापूर्वी कंटिन्युअस चर्चा असायची, भेटायचंय. 35 वर्ष म्हणजे तब्बल 3-3.5 टप गेलेत आपल्याला शाळा सोडून. काही भेटलेत पण काही खरोखर 35 वर्षाच्या गॅप नंतर आलेत. बऱ्याच स्मृतींचा उलगडा झाला. नाण्या, अंड्या, आप्या, मुंगळापासून सगळ्यांची यादी सुरुवात झाली. काय आहे काय नाही, कोण कुठं आहे, ती कुठं गेली, ही कुठं गेली, इथपासून सगळं जमवाजमव सुरू झाली. सुदैवाने आपण 145 लोकांपर्यंत पोहोचलो. त्याच्यातल्या त्यात आपण सर्व उपस्थित राहिलात. आमच्या या हाकेला विनंती देऊन आपलं सर्वांचं परत एकदा मी मनपूर्वक टाळ्या वाजवून स्वागत करतो. खरोखरीच हे आपले बालपणीचे दिवस होते. काही चर्चा पण झाली, अरे तो आहे ना, तो मला त्याची होमवर्कची वही देत नव्हता म्हणला. असं करून तिथपासनं पण आठवण झाली. काही हरकत नाही. त्या काही आपल्या मोलाच्या आठवणी होत्या. त्या आठवणींना उजाळा झाला. बऱ्याच काही चर्चा झाली, कोण कोणाचा डबा चोरायचं, कोण कोणाचं काय करायचं, इथपासनं पण भरपूर चर्चा झाली. विभाग पातळीवर, गल्ली पातळीवरती मिटिंग झाल्या. मुंबईकरांची मिटिंग झाली, पुणेकरांची झाली, भुसावळकरांच्या 2-3 मिटिंग झाल्या. अशा मिटिंगा होत इथपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. पण एक माझी सगळ्यांना विनंती आहे की याच उपस्थितीमध्ये संध्याकाळपर्यंत आपल्याला राहायचंय. एक दिवस आपल्याला काढायचा आहे. कुठल्याही परिस्थितीत कोणी जायचं नाही. आपण पूर्ण एकत्रित राहायचंय. हे दृढ नातं, दृढ संबंध आपल्याला वाढवायचे आहेत. आणि उरलेले आपले बालमित्र कसेही करून, ज्यांचा कोणाचा रेफरन्स असेल, आता आमच्याकडे 4-5 रेफरन्स निघाले आहेत. मी त्यांना विनंती करेन की संजय मिठाराम पाटीलला त्यांनी त्याचा रेफरन्स द्यायचा आहे. म्हणजे आम्ही खाली अपडेट करून ते घर शोधू, घरात जाऊ, घराच्या आजूबाजूला शोधू. असं करत करत आपण ती 240ची लिस्ट कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचा एक पण करूया. बऱ्यापैकी हे झालंय. आता कार्यक्रम वेळेत संपवायचा आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण वेळेत आवरणार आहोत. याची सगळ्यांनी खबरदारी घ्यायची, कारण बरेचशांना बाहेर जायचंय, परत जायचंय. बरोबर ठरल्याप्रमाणे आपण 5 ते 5:15ला कार्यक्रम संपवू. मागणं मला बऱ्याच खुणा होत आहेत की कार्यक्रमात काही विसरला का. तसं काही नाहीये. ब्रॅकेटमध्ये खाली लिहिलेलं आहे की संध्याकाळी सत्संग होण्याचा सुद्धा चान्स आहे. तसं काहीतरी मागणं पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे मी हे करतो. तसं तो तुम्ही विसरला नाही, तो ब्रॅकेटमधला होता म्हणून नंतर डिक्लेअर करतो.
त्याच्यावरती. तर एनिवे आपण आपल्या ओळख परिचयाला सुरुवात करूया. मी प्रत्येकाला विनंती करीन की आपण दिसेल अशा जागी उभी राहा किंवा आपण मागे असाल तर ताबडतोब यायचं आहे. प्रत्येकाने मोजक्या शब्दात आपली माहिती द्यायची आहे. सुरुवात मी माझ्यापासून करतो. वेळ लागू दे, आपल्याकडे वेळ भरपूर आहे. प्रत्येकाने माहिती सांगा, आठवणी सांगा, काही सांगा, त्याच्यावर पण वेळेत आवरायचं आहे. माझी परत ओळख करून देतो. मी संजय भास्कर झोपे, 10वी ड. इथून गेल्यानंतर मी डिप्लोमा केला, नोकरी केली, डिग्री केली. त्याच्यानंतर मी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि PhD पूर्ण केलं. एज्युकेशन सेक्टरमध्ये जवळजवळ 25 ते 30 वर्ष काम केलं. आता सुद्धा एका इंजिनिअरिंग महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करतोय. तसंच माझी स्वतःची डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टंट नावाची HRIची फर्म आहे. मी जवळजवळ 60 कंपन्यांना इंडस्ट्री रिलेशन्स, HR, फॅक्टरीज ॲक्ट याच्यावरती सल्ले देत असतो. एज्युकेशनल इन्स्टिट्यूट काढतो. जवळजवळ 70 ते 90 इन्स्टिट्यूटला मी सल्लागार आहे. असं माझा छोटासा पात्र परिचय. मला एक मुलगा आहे आणि तो आता स्कूलिंगमध्ये शिकत आहे आणि मी पुण्यामध्ये स्थायिक झालेलो आहे. बाकीची सर्व माहिती आणि हे आपल्याला त्या याच्यामध्ये दिलेलीच आहेत. पण ती माहिती पण ज्यांची नसेल त्यांनी ती कृपया अपडेट करायला संजयला मदत करावी. आपला कॉर्डलेस माईक घेऊन एकेकानी या त्याच्यापासून रोटेपासून सुरुवात करून आपण लाईनीने जाऊया. परत तसं जाऊन पुढे जाऊया. भालेराव रोटे. मी 10वी नंतर बी सिव्हिल केलं. बी सिव्हिल केल्यानंतर मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये नोकरीला आहे. सध्या मी अकोले संगमनेर येथे डेप्युटी म्हणून काम करतो. मला 2 मुलं आहेत. दोन्ही मुलं माझे शिकत आहेत. मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांना ह्या स्थितीमध्ये ज्या शिक्षणाच्या महान अशा एका व्यक्तीने आपल्याला इथे आणलं, आपल्या दृष्टीने जी आदरणीय अशी एक व्यक्ती आहे, आदरणीय स्वर्गीय श्री NC पाटील सर यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आणि आपल्यासोबत मी माझा परिचय करून देतो. मी अनिल दत्तात्रय जोशी, इयत्ता 10वी ड मध्ये आणि माझं शिक्षण मी SSC नंतर BSc फिजिक्समध्ये कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये मी सर्व्हिसला लागलो, रेल्वे सर्व्हिस या विभागामध्ये. आणि त्याच्यामध्ये मला डिपार्टमेंटनी स्टडी लीव दिली 3 वर्षाची पगारी रजा आणि विद्यापीठामध्ये जळगावला MCA साठी डेप्यूट केलं. मी तिथे मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन कंप्लीट केल्यानंतर मला मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनमध्ये दिल्लीच्या ऑल इंडिया टीममध्ये प्रोग्रामर म्हणून सिलेक्शन झालं आणि मी प्रोग्रामर म्हणून सध्या काम करतोय. आणि भुसावळ विभागासाठी सध्या सिस्टीम ॲनालिस्ट आणि सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करतोय. मला माझी धर्मपत्नी सौ आदिती जोशी आणि माझा एक मुलगा आहे. ती मिसेस होमवर्क म्हणजे आपलं हाऊसवाईफ म्हणून आहे, कुठेही सर्व्हिसला नाही. आणि माझं पहिलेपासूनच तत्व असं होतं की एक स्त्री ही स्वतः लक्ष्मी असते आणि तिला लक्ष्मी कमवण्यासाठी बाहेर पाठवण्याची आवश्यकता नाही. ती 4 भिंतीमध्ये बरंच काही करू शकते. हा माझा पहिल्यापासूनच मला तर निश्चय होता, त्यामुळे मी कधीही अपेक्षा ठेवली नव्हती. माझा एक मुलगा आहे अथर्व अनिल जोशी म्हणून. तो सध्या पुण्याला 2nd इयरला ENTC सिंहगड इन्स्टिट्यूटला BE करतोय. एवढी माझा परिचय आता तरी मी पुरे समजतो. धन्यवाद. आत्ताची दाणी. माझं रिअल इस्टेट कन्सल्टंट आणि हेल्थ आणि वेल्थ या एका कंपनीत मी काम करते. मोठा मुलगा माझा नीरज शैलेश दाणी, तो BCom झालाय, MBA करतो आहे. धाकटा निषाद शैलेश दाणी, तो पण BCom झालाय, ICWA करतोय. आणि मिस्टर माझे नाशिकला सातपूरला एका कंपनीत सर्व्हिसला आहे, सुप्रीम ऑटोमेशन कंपनी. मी सुभाष भास्कर विस्पुते, 10वी ब. मी जामनेर महाविद्यालयामध्ये नोकरीला आहे. माझी धर्मपत्नी पोस्ट ऑफिस भुसावळ येथे आहे. मला एक मुलगी आहे, ती 12वी सायन्सला, मुलगा 10वीला आहे. मी शैलेश शिवराम महाजन, इयत्ता 10वी क, तुकडी क. मी 10वीपर्यंत, मी 5वीपासून केंद्राकडेमध्ये आलो होतो आणि 10वीपर्यंत होतो. 10वी नंतर मी खामगावला डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची डिप्लोमा घेतला मी आणि तिथून 1983 साली नाशिकला गेलो. आणि तेव्हापासून मी एक्सोलो इंडिया लिमिटेड म्हणून एक ऑटोमोबाईल कंपनी आहे, तिच्यामध्ये मी प्लॅनिंग मॅनेजर म्हणून 30 वर्ष काम केलं. मी ऑगस्टमध्ये स्वतंत्र झालो. 15 ऑगस्टला मी रिझाईन दिलं कंपनीचं आणि स्वतंत्र माझा व्यवसाय चालू केलेला आहे. मला 2 मुलं आहेत. एक मोठा मुलगा BE मेकॅनिकल लास्ट इयरला पुण्याला आहे आणि छोटा मुलगा डिप्लोमाच्या लास्ट इयरला नाशिकलाच आहे. माझी पत्नी BCom झालेली, ती पण नोकरी करत होती. तिने पण आता कंपनी बंद पडल्यामुळे
ती घरीच आहे आता, म्हणजे हाऊसवाईफ म्हणून. असं माझा मित्र. माझ्या करिअरमध्ये मला माझ्या मित्रांनी खूप मदत केली. त्यात मी तुम्हाला प्रसंग सांगेल की 10वी नंतर ॲक्च्युली लोकांना काही म्हणजे मला काही कळत नव्हतं की कुठली हे निवडावी. माझ्या आईवडिलांनी मला सांगितलं होतं की तू 10वी नंतर 11वी सायन्स आणि 12वी सायन्स करायचं आणि पुढे ग्रॅज्युएशन करायचं म्हणून. पण माझ्या मित्राचे जे मामा आहे, पंकजचे मामा आहे, त्यांनी मला सांगितलं की अरे तू ग्रॅज्युएशन वगैरे करण्यापेक्षा तू काहीतरी तुला चांगले मार्क पडलेले आहेत तर डिप्लोमाच्या याला तू ॲडमिशन घे. मला यातलं काहीच कळत नव्हतं, डिप्लोमा काय आणि इंजिनिअरिंग काय आहे मला काहीच माहीत नव्हतं. पण एका मित्राच्या ह्याच्या त्याने पण मला सल्ला दिला आणि त्याच्याबरोबर मी पण डिप्लोमाचा फॉर्म भरला. माझा नंबर लागला आणि मी डिप्लोमाला गेलो आणि माझं आयुष्य त्यात बदलून गेलं. त्याच्यानंतर 1983 मध्ये जेव्हा मी डिप्लोमा पास झालो आणि सर्व्हिसच्या शोधात होतो तर माझे डिप्लोमाचे जे सहकारी होते आधीचे ते नाशिकला होते, म्हणजे माझे मित्रच. म्हणजे मला तिथे पण त्या मित्रांनी मदत केली आणि 1983 मध्ये मी सर्व्हिसला त्यांच्यामुळे लागलो आणि आजपर्यंत तिथे होतो. तर अशा रीतीने माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मित्रांचा फार मोठा सहभाग आहे असं मी म्हणेन. थँक्यू. 10वी तुकडी अ. त्यानंतर मी BSc केलं. BSc नंतर काही कंपनी कामाला होतं नाथसीड म्हणून औरंगाबादला, तिथे 3-4 वर्ष काढले. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया जॉईन केली 1989ला. मला आज 25 वर्ष झाले कंप्लीट स्टेट बँकेमध्ये. बऱ्याचशा असाइनमेंट माझ्या कंप्लीट झाल्या. त्यानंतर आता मी सध्या जामनेरला ॲज अ कॉल ऑफिसर म्हणून आहे. मला एक मुलगा आहे, त्याने BE कंप्लीट केलं, BE इलेक्ट्रिकल. तो पुण्याला आहे सध्या आणि ही मुलगी मध्यवर असते, ती आता FYV आहे. मी किरण रत्नाकर बनसोडे, 10वी टॉप. माझं शिक्षण SSC ITI झालेलं आहे आणि मी रेल्वे सर्व्हिसला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह वर्कशॉपला टेक्निशियन म्हणून आहे. मला 2 मुलं आहेत, त्यातला एक मुलगा मेकॅनिकलला आहे, BE करतोय संत गाडगेबाबाला, आणि एक मुलगी आहे ती 9वीला आहे. धांदे. मी ज्योती धांदे. मी आता तिकडली संजीवनी प्रभुणे. मला एक मुलगी आहे, ती 12वीला आहे. माझे मिस्टर BMC मध्ये सर्व्हिसला आहे आणि माझा स्वतःचा कॅटर्सचा बिझनेस आहे. बस माझा एवढाच परिचय. पाटील, राहणार जुना सातारा भुसावळ. मी 12वी नंतर ITIचा सर्वेअर कोर्स करून सुमारे 25 वर्षापासून बिल्डर या व्यवसायात उतरलो आहे. मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा BE होऊन MS साठी UKला गेला आहे आणि दुसरा मुलगा 12वीला. तुम्ही ठरवून या बळ का कोण. बरं 10वी का. आणि तिकडचं माझं नाव रीता दीपक पेटारे. माझे मिस्टर आलेले. एक मिनिट. आणि मला एक मुलगा आहे, त्याचं नाव धीरज दीपक पेटारे. तो सध्या रेमंडला आहे, सर्व्हिसला ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि कटलरीचं ह्याचं दुकान आहे, गिफ्ट सेंटर वगैरे. आणि माझं म्हणजे पहिले सर्व्हिस करत होती, आता हाऊसवाईफ आहे. बस एवढंच करू. थँक्यू. प्रार्थना म्हणायचं तर एक क्षण इतकं वाईट वाटलं की परत सगळं डोळ्यासमोरून फिरवून गेलं. तर हा प्रोग्राम ज्यांनी अटेंड केला आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. आणि आपण असे 10-10 वर्षांनी 5-5 वर्षांनी जर आपण मिळत गेलो ना तर एकमेकांना दरवर्षी आणि माझं जरी असलं, मला जरा पॅरालिसिस झालं होतं, पण सगळ्यांच्या कृपेने वगैरे एकदम येऊ शकली. हे माझं हे म्हणजे आपलं भाग्य. चला वन्स मोर एकदा. आणि आता मला मित्र तर आठवतो, पण मैत्रिणी त्यावेळेस आपल्याकडे काही असं नव्हतं ना. आता जसं मुलं मुली सगळे खूप फ्रँकली बोलतात. तर मला आल्यानंतर अनुराधा शर्मा ती म्हटली, ओळखलं का? म्हटलं बघितलं पण नाव नव्हतं आठवत. बराच खूप बदल झालेला, बऱ्याच व्यक्ती आणि ओळखू पलीकडे गेलेल्या आहेत. तर आणि आज म्हणजे शाळेत असताना मी कधी बोललो नाही मुलींशी, तर आज मला रेखा भेटली आणि ती आवाजाव करायला, पण तू मला आवाजाव का करते?
आपलं आरेतुरे करायला काय हरकत नाही ना आपण सोबत. आणि आता जे ते सगळे मुखवटे इथे घडून पडलेले आहेत. आपण जी काही ओरिजिनॅलिटी आहे प्रत्येकाची शाळेमध्ये ज्याला जसे आपण हाक मारत होतो आम्ही, तर मला वाटतं ते दिवस पुन्हा एक नॉस्टॅल्जिक झालेलो आणि खूप एक छान वाटतंय पुन्हा त्या 79ला डायरेक्ट 2013 मधून 79ला गेलो. तर माझा प्रवास त्याच्यानंतर मी डिप्लोमा सिव्हिल केला जळगावला. रेल्वेत 1.5 वर्ष नोकरी केली. नंतर जळगाव जिल्हा परिषदेला मी डेप्युटी इंजिनियर म्हणून नोकरी केली होती. आणि 3 वर्षापूर्वी मी VRS घेतली आणि मी नाशिकला शिफ्ट झालो आहे. आणि एक नोकरी करत असताना एक इंजिनियरला भरपूर स्कोप असतो कमाई करण्याचा, अंडर टेबललाच म्हणजे पगाराचा तर विषयच नसतो. पण एक त्या कल्चरमध्ये मला काही मी रमलो नाही. पैसे वगैरे भरपूर होते, मान सन्मान होता, खूप काही होतं, पण हे याच्या पलीकडे एक वेगळं काहीतरी मला खुणावत होतं. म्हणून 3 वर्षापूर्वी VRS घेऊन नाशिकला एक मित्रांची एक कंपनी आहे, मग तिथे मी पार्टनर म्हणून तिथे जॉईन झालेलो आहे. तिथे रिसोर्ट फार्म हाऊस या बिझनेसमध्ये आहोत. आणि पुढचं आपलं गेट टुगेदर नाशिकला मी अभयशी पण बोललो होतो. आपण नाशिकला बऱ्याच आपल्या खूप लोक नाशिकलाच आहेत ऑलरेडी. आणि नाशिक, पुणे, मुंबई सगळ्यांना जळगावहून यायला घुसावून एक सोयीस्कर आहे सगळ्यांसाठी. तर जसं आता संजयने सांगितलं की आपण पुढचं एक मी आता सगळ्यांना इन्व्हिटेशन देऊन ठेवतो. आपण कधी आणि कधी पण नाशिकला आलात, त्र्यंबकेश्वरला माझं रिसोर्ट आहे, आला तर तिथे कधी या. ते अतिशय 3 स्टार दर्जाची राहण्याची उत्कृष्ट व्यवस्था आहे. स्विमिंग पूल, रेस्टॉरंट, बार मुद्दाम सांगून ठेवतो. तर आणि घरी माझ्या पत्नी आहे, ती हाऊसवाईफ आहे, होम मेकर. जळगावून 3 वर्षापूर्वी नाशिकला मी कॉलेज रोडला राहिला आहे. मला तुम्ही या ना यार आधी, बाकीचं सगळं माझ्यावर सोपं पुढचं. रिसोर्टचं नाव E&G ग्रीन व्हॅली. E&G नावाची कंपनी आमची. E&G स्टँड्स फॉर एन्व्हायरमेंट, G फॉर ग्रीनरी, एन्व्हायरमेंट अँड ग्रीनरी असे आमच्या कंपनीचं नाव आहे. 5 एक मराठी लोक आहोत, आम्ही सगळे पार्टनर आहोत. 5 लोक सिव्हिल इंजिनियर आहोत तिथे. आणि घरी माझे 2 मुली आणि 1 मुलगा आहे मला. मोठी मुलगी माझी आता पोस्ट ग्रॅज्युएशनला नायर हॉस्पिटलला मास्टर्स करते, ती ऑडिओलॉजी आणि स्पीच पॅथॉलॉजीमध्ये. लहान मुलगी माझी फर्स्ट इयर BBA ला आहे नरसिंह कॉलेजला मुंबईला. आणि मुलगा नाशिकला माझ्यासोबत असतो, तो 9वीला आहे. थँक्यू. अभिमन्यू चौधरी, इयत्ता 10वी ब तुकडी. हां, मी BA केलेलं आहे आणि इथे नाटा महाविद्यालयामध्ये स्टेनोग्राफर म्हणून नोकरीला आहे. माझी सर्व्हिस 30 वर्षाची झाली आणि माझे मिस्टर गेल्या वर्षीच एक्सपायर झाले. ते सेक्रेटरी म्हणून होते विविध कार्यकारी सोसायटीमध्ये. मला एक मुलगा आहे. माझा मुलगा बालपणापासूनच टॉपर आहे आणि तो आता सध्या IIM बँगलोर इथे MBA करीत आहे. ही माझी मम्मी आहे. मम्मीला म्हणजे बोलायला व्यवस्थित जमत नाही आता. गेल्या 3 वर्षापूर्वी आईचा ॲक्सिडेंट झालेला होता मोठा, त्यामुळे तिच्या वाचा शक्तीवर थोडा प्रॉब्लेम झालेला होता. ही माझी मम्मी हेमलता चौधरी. आईचं MA BEd झालेलं आहे आणि पप्पा आता सेंट्रल रेल्वेला PHला सर्व्हिसला असतात. मी BA आहे आता, TYBA ला. आणि मला एक बहीण आणि एक भाऊ आहे. तो माझा भाऊ डिप्लोमाला आहे. सगळ्यांनी मी ओळखलं, नाव फक्त येत नाही मला, म्हणून पकड्यासाठी मी आली. अलाईस माझ्या 10वी झाल्यानंतर 12वी केलं. 12वी नंतर डिप्लोमा केला भुसावळमध्ये संत गाडगे बाबाला. त्याच्यानंतर पहिला जॉब जो मिळाला तो बायोमेडिकल इंजिनिअरिंग फील्डमध्ये मिळाला. जवळजवळ 20 ते 22 वर्ष बायोमेडिकल इंजिनिअरिंग फील्डमध्ये राहिल्यानंतर तिथे कंटाळलो, काही प्रॉब्लेम्स आले, म्हणून मग टेलिकॉम फील्डला गेलो. भारती एअरटेलला 5 वर्ष होतो. भारती एअरटेल सोडल्यानंतर आता सध्या स्वतःची
इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स कन्सल्टन्सी आहे. त्याच्याबरोबर आम्ही SME म्हणजे स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस आणि होम लोन असं एक वेगळा सेक्शन चालू केलेला आहे. आणि सगळं टोटल इन्शुरन्स, म्युच्युअल फंड, त्याच्यानंतर शेअर्स, टोटल इन्शुरन्स आहे आणि होम लोन असं अंडर वन रूफ टोटल सर्व्हिस देतो. ॲक्च्युली हा जो कन्सेप्ट होता हा मिसेसचा होता. भारती एअरटेल जॉईन केल्यानंतर मी तिला जॉईन झालो. भारती एअरटेल सोडल्यानंतर मी तिला जॉईन झालो. मला 2 मुली आहेत. मोठी 12वीला आहे, 12वी आर्ट्स करते. तिचं ड्रीम आहे IAS ऑफिसर बनायचं. आणि धाकटी 9वीत आहे. तिला जास्त करून फूड आणि हॉटेल मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहे. मी मुंबईला असतो, कांदिवलीला. सगळ्यांना नम्र विनंती आहे, मुंबईला कधीही जर समजा काम असेल तर प्लीज घरी या. थँक्यू, धन्यवाद. 10वी ब वर्गात होतो. काही बोलण्याच्या आधी हा कार्यक्रम ज्यांनी घडवून आणलाय, ज्यांची कल्पना आहे, त्यांना पहिले सॅल्यूट करतो. मी MSc फिजिक्स आणि MPhil केलं आणि 1987 सालापासून या भुसावळमधल्याच नाहाटा महाविद्यालयात मी असोसिएट प्रोफेसर म्हणून कामाला आहे. मला 2 मुलं आहेत. माझा मोठा मुलगा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज अवसारी पुण्याजवळ ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये 3rd इयरला आहे. लहान मुलगा 11वी सायन्सला आहे. माझी मिसेस BCom असून हाऊसवाईफ आहे. एक इथे उल्लेख करतो मित्रांनो की आपला जो क्लासमेट आहे तो माझा विद्यार्थी पण राहून चुकला आहे, पंकज गोरे. मी नोकरीला लागल्यावर हे BSc इलेक्ट्रॉनिक्सला होते. खूप विचित्र वाटायचं तेव्हा. आणि माझ्या ज्या काही ड्रॉबॅक्स वगैरे असतील ते त्याला विचारू शकता ॲज ए टीचर म्हणून. मुक्त्यार सिंग पाटील त्यांनी आत्ताच आपल्याला ऑफर केली आहे नाशिकला या वगैरे वगैरे. त्यांनी देऊ केलं आहे. पण मी इथे जो उभा आहे तो तुमच्याकडून काही घेण्यासाठी उभा राहिलो आहे. नाहाटा कॉलेजमध्ये एक कॉम्पिटिटिव्ह सेंटर म्हणून आम्ही सुरू केलेलं आहे. माझी फार इच्छा आहे की हे जे भुसावळ शहर आहे अतिशय सामान्य लोकांचं शहर आहे. या कॉलेजला येणारे जे विद्यार्थी आहेत यांची परिस्थितीसुद्धा अतिशय सामान्य आहे, जी पुस्तकंसुद्धा विकत घेऊ शकत नाही. आपण बऱ्याच ठिकाणी दान धर्म करत असतो. माझी अशी इच्छा आहे, जे कोणी जिथे कुठे दान देत असाल तुम्ही ते द्या. पण अजून जर सत्कारणी लावायचं असेल तर मित्रांनो मला संपर्क करा. माझी जी लायब्ररी तिथे मी उभारलेली आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेल म्हणून, तिला अतिशय माझी स्ट्रॉंग करण्याची इच्छा आहे. आपला जर लाभ झाला तर या शहराला आपली सेवा लाभेल. धन्यवाद. एक सांगू इच्छितो की सर्वांनी सांगितलं की 10वी ब ला वगैरे होतो, पण 10वी ब ला शिकत असताना मी 15 बंगल्यात राहायचो हे सांगतो. कारण आपण इतका गॅप पडलाय की आठवत नाही कोण कुठे राहायचं. तर मी 15 बंगल्यावरून यायचो. मुक्त्यार सिंग पाटील आणि आम्ही कायम सोबत होतो. इतरही मित्र आहेत. भेट होतच राहील. दरवर्षी असा कार्यक्रम हो ही शुभेच्छा. धन्यवाद. माझं हां, मी 1983ला मी डिप्लोमा इन फार्मसी केला अमरावतीला. त्यानंतर मी 84 ते 90 पर्यंत जळगाव जिल्हा परिषद आरोग्य खात्यात फार्मासिस्ट म्हणून काम केलं. आणि 90 ते 2008 पर्यंत चिनावलला होतो, तालुका रावेर. त्यानंतर मग आता 2008 पासून भालोद येथे कार्यरत आहे. मला 2 मुलं आहेत. एक BE कॉम्प्युटर झालेला आहे, तो कास्केड इंजिनिअरिंग पुणे येथे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करतोय. दुसरा एक लहान आहे, तोही BEला आहे, नाशिक येथेच संदीप फाउंडेशनला. इथे असलेल्या गुरुजनांना आणि माझ्या सगळ्या 10वीच्या मित्रमैत्रिणींना मला नमस्कार. 10वी नंतर मी ड्रॉइंग कॉलेज जॉईन केलेलं. ॲक्च्युली मला पहिल्यापासून ड्रॉइंगची आवड होती, त्याच्यामुळे मी औरंगाबाद स्कूल ऑफ आर्टला ड्रॉइंग कॉलेज जॉईन केलं. तिथून मी टेक्स्टाईल डिझाईनचा डिप्लोमा घेतला. त्यानंतर मी मुंबईत गेलो. मुंबईमध्ये एका ब्रँडिंग कंपनीमध्ये मी कमर्शियल डिझायनिंग शिकलो आणि तिथं ब्रँडिंग कंपनीमध्ये मी कामाला लागलो. आता तिथं मी खूप मोठे प्रोजेक्ट हँडल केलेत, म्हणजे एअर इंडिया, नरिमन पॉईंट वगैरे, रिब्रँडिंग वगैरे. त्यानिमित्त मला 2-3 वेळा म्हणजे आउट ऑफ इंडियाही जाण्याचा योग आला. मलेशिया, थायलंड वगैरे तिकडे मी जाऊन आलो.
तर आता हिंदुस्तान लिव्हर, डाबर, कॅडबरी जे नामांकित कंपन्या सगळ्या आहेत त्यांचं जनरली पॅकेजिंग आमच्याकडे चाललेलं असतं, त्याचं डिझायनिंगचं काम वगैरे आमच्याकडे होत असतं. आज जे तुम्ही मार्केटला प्रॉडक्ट बघता ते सगळे आमच्याकडे सुरू असतात. थँक्यू, धन्यवाद. माधुरी भास्कर मांडे. आत्ताची माधुरी जयंत जहागीरदार, मिस्टर आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. मी लग्नानंतर आधी MCOM झाले नाहाटालाच, लग्नानंतर आयुर्वेद रत्नाचा कोर्स केला आणि हॉस्पिटल मॅनेजमेंट बघते. त्याच्यानंतर आम्ही जे विद्यार्थी परिषदेचे सगळ्या विद्यार्थिनी होतो त्यांनी 1993 साली आम्ही उद्यमी महिला नागरी पतसंस्थेला सुरुवात केली जळगावमध्ये. 20 जणी डायरेक्टर आहे, 3 वर्ष त्याची अध्यक्ष राहिलेली आहे आणि महिलांसाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही महिलांना मार्केटिंग मिळावं म्हणून एक्झिबिशन्स, त्यांना प्रशिक्षण हे सगळं करत असतो. मला 2 मुलं आहेत, मोठी मुलगी BMS झाली आहे आणि धाकटा मुलगा पण BMS ला पुण्यालाच आहे, दोघंही पुण्याला शिकले. आणि मी हाऊसवाईफ कम हॉस्पिटल मॅनेजमेंट आणि बँक असं वेगवेगळ्या स्तरावर काम करते. नमस्कार. नमस्कार, मी निलिमा मोरेश्वर फाळके, आताची निलिमा विलास आगाशे. मी ओरिएंटल इन्शुरन्समध्ये नोकरी करते. 26 वर्ष नोकरी झाली माझी पुण्याला. मिस्टर पण नोकरी करतात प्रायव्हेट कंपनीमध्ये. माझा मोठा मुलगा MBA फायनान्स झाला, धाकटी मुलगी 3rd इयर इंजिनिअरिंगला आहे पुण्याला. नमस्कार मित्रमंडळींनो, मी अरुण रघुनाथ पाटील, राहणार जुना सातारा, इयत्ता 10वी तुकडी ब. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीमध्ये मी केलं. काही वर्ष मी मुंबई IITला प्रोजेक्टला होतो सायंटिस्ट म्हणून. नंतर ते तिथून स्विचवर झालो चेंबूरला एका कंपनीमध्ये. नंतर तिथूनही स्विचवर होऊन एका फायनान्स कंपनीमध्ये आहे. माझा आयुष्याचा प्रवास फार विचित्र घडामोडीने घडला होता, पण सध्या एकंदरीत परिस्थिती व्यवस्थित आहे. एक मुलगी आहे, मुलगी UGCTला टॉपर आहे, BTech ऑइल करते ती. आणि आपल्या मुलांबद्दल मी एकच म्हणेन की आपल्या मुलांची माहिती आपण सर्वांनी सांगितली पाहिजे, कारण पुढचे काही प्रोग्राम असतात त्याला ते मदत होईल. कारण कोण कुठे आहे हे कळणं महत्त्वाचं आहे. एक मुलगा आहे 10वीला आहे आणि चौकोनी फॅमिली आहे माझी. मिसेस BSc आहे, ती घर सांभाळते. धन्यवाद, थँक्यू. नमस्कार मित्रांनो, आता काय बोलू शब्दच मला सुचत नाही आहे, पण आपण सगळे 34 वर्षांनंतर भेटत आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या 2014च्या हार्दिक शुभेच्छा. आणि आपले मुख्याध्यापक श्री NC पाटील सर, शिस्त कशी असावी हे त्यांच्याकडे आपण शिकावं. कारण ते एवढ्या विद्यार्थ्यांमध्ये कोणाचे केस वाढलेले आहे, कोणाची केक कटिंग केली नाही आहे हे बरोबर ओळखायचे. आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे जाऊन त्याचा कान धरून आणि ते केस धरून उद्या हे केस कापू नये असं बजावून सांगायचे. असे NC पाटील सर ते आपल्या ह्यात नाही आहे, त्यांनी आपल्याला घडवलं, त्यांना मानाचा मुद्रा. आणि जे शिक्षक आपल्याला सोडून गेले, ज्यांनी आपल्याला घडवलं, त्यांना सुद्धा माझा अभिवादन. मी दिवाकर भास्कर विस्कुते, मी राहतो विठ्ठल निवाडामध्ये. हम दो हमारे दो. माझी एक मुलगी ती FI BScला आहे आपल्या कोडे कॉलेजमध्ये, आणि मुलगा आहे आपल्या त्या शाळेमध्ये आरखेडीमध्ये 9वीला शिकतो. तो पहिले बियाणीला होता, मी तिथून काढलं, म्हटलं माझ्या शाळेत मी जिथे शिकलो आहे तिथे तू पण शिक. आता तो 9वीमध्ये आहे. मी व्यवसायाने LIC एजंट आहे आणि भुसावळ ब्रँचमध्ये कार्यरत आहे. आणि पुनश्च आपला सगळ्यांना 2014च्या आधी शुभेच्छा. आणि विशेष म्हणजे हा जो कार्यक्रम त्यांनी आयोजित केला, अभय बडे आणि रमेश वाणी हे माझ्याकडे आले. त्यांनी माझ्याकडे आले, ते बरोबर शोधायला म्हटलं तर आपलं काय प्रोग्राम होतो, आणि असा प्रोग्राम आहे, सगळ्यांनी आपण एकत्र यायचं. म्हटलं खूप छान, एकदम बेस्ट, व्हेरी बेस्ट. तर त्यांना सुद्धा या कर्माच्या त्यांनी आयोजित करण्यात खूप शुभेच्छा. धन्यवाद, जय हिंद. आणि मी मुक्ताईनगरला आदर्श इंग्लिश मिडियम स्कूलला 15 वर्ष झाले टीचर आहे. मी लग्न केलेलं नाही आहे. मग माझ्या घरी माझे वडील, वहिनी आणि भाऊ यांच्याबरोबर राहते आणि अगदी मजेत आहे. थँक्यू. नमस्कार मित्रमंडळी, मी 10वी क मध्ये शिकत होतो, आपण सर्व बरोबर होतो. मी 12वी नंतर VIP इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिसला होतो. 19.5 वर्ष मी सर्व्हिस केली. नंतर मी VRS घेतला.
नंतर मी आता शेअर्स ट्रेडिंगचा बिझनेस करतो आहे, खरेदी विक्री. आणि मला 2 मुलं आहेत आणि मिसेस पण आहेत. त्या हाऊसवाईफ आहेत आणि साडी वर्क्स डिझाईन्सचं ते घरी काम करतात. माझा मुलगा 3rd इयरला आय स्क्वेअर कॉलेजला ITला आहे आणि दुसरा मुलगा जो आहे तो 12वी सायन्स शिरपूर येथे शिकत आहे. नमस्कार. उमाकांत महाशब्दे 10वी ड मध्ये होतो. 1979 10वी झाल्यानंतर इथे आर्ट्स कॉलेज कॉमर्स कॉलेजला पोस्ट ग्रॅज्युएशन MCOM केल्यानंतर मध्यंतरी इंडियन पोस्ट अँड टेलिग्राफ डिपार्टमेंटला सर्व्हिसला होतो 5 वर्ष. त्यानंतर युनायटेड वेस्टर्न IDBI बँकेत केलं. सध्या मी औरंगाबाद येथे अभिदेव कोऑपरेटिव्ह बँकेत मॅनेजर्स म्हणून आहे. मला 2 मुली असून माझी मोठी मुलगी CA झालेली आहे आणि धाकटी मुलगी CA फायनलला आहे. मिसेस हाऊसवाईफ आहे आणि सध्या मी औरंगाबादला राहतो. हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित करण्याच्या मनामध्ये आले, अभय बडे, संजय पाटील, नंतर अनिल जोशी वगैरे, या सर्वांनी हा कार्यक्रम आयोजित करून सगळे एकत्र जमले. याच्या पाठीमागे ज्यांचं आयोजन आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो व यापुढे देखील असाच कार्यक्रम आयोजित करून सर्वांनी एकत्र भेटावे ही मी विनंती करतो. आध्यात्मिक नाव कल्की महाराज. मी माझे आपले गुरुजन परमपूज्य आदरणीय श्री NC पाटील सर, सर्व शिक्षक शिक्षिका, आमचे मॅडम सर, उपस्थित सर्व मित्र मैत्रिणी, सर्वांना माझा नमस्कार. मी 10वी क मध्ये होतो. नंतर मी MBBS केलं, BJ मेडिकलला MD केलं आणि मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा BEला फर्स्ट इयर इलेक्ट्रॉनिक्स आपलं प्रोडक्शन इंजिनिअरिंगला नाशिकला आहे. आध्यात्मिक याच्यात गगनगिरी महाराज माझे गुरु 1989ला भेटले. त्यांनी 1990ला स्वतः येऊन दीक्षा दिली आणि माझं नामकरण केलं कल्की अवतार म्हणून, कल्की महाराज. नंतर एस्कॉन जी हरेराम हरेकृष्ण संघटन आहे त्यांचे जे गुरु श्रीला प्रभुपाद, त्यांच्या गुरूंनी जे जगद्गुरू शंकराचार्य त्यांनी साधू संतांच्या सर्वांच्या उपस्थितीत गुरुपौर्णिमेला 2012मध्ये जगद्गुरू म्हणून सन्मानित केलं. विश्व धर्म संसद जिथे स्वामी विवेकानंद शिकागोला गेले होते त्या वर्ल्ड रिलिजियस पार्लमेंटचं मला उपाध्यक्षपद दिलं. वर्ल्ड ह्युमन राईट प्रोटेक्शन असोसिएशन संयुक्त राष्ट्रसंघ त्याचं मानवाधिकार आयोगाचं मला भारतातर्फे एक मार्गदर्शक इंडियातर्फे ॲडवायझर म्हणून नेमलं आणि अखिल भारतीय संत समितीचं दक्षिण भारताचं मंत्रिपद 95ला दिलं आणि भारत स्वाभिमान हे रामदेव बाबांचे जे आहे त्याचं जळगाव जिल्ह्याचं संरक्षक केलं. पुढच्या जानेवारीमध्ये रामदेव बाबा भुसावळला येत आहेत. मी संरक्षक या नात्याने सर्वांना निमंत्रण देतो तिथे येण्याचं आणि असेच ज्यांनी हे कार्यक्रम सर्वांना एकत्र येण्याचा घडवला त्या अभय बडे माझे मित्र संजय पाटील असेच वारंवार घडवत राहो आणि आपल्या शाळेतील सगळ्या मित्रमैत्रिणी सगळ्यांना एकत्र ज्याप्रमाणे व्हावं तसं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या जगाला आपण एक करू. शिक्षण BSc झालंय आणि लग्नानंतर मी BEd पूर्ण केलं आणि सध्या जळगाव येथे PK गुळवे हायस्कूल येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मला 2 मुले आहेत. एक मुलगा की ज्याचं शिक्षण CA झालेलं आहे पूर्ण आणि नुकतीच परवालाच त्याची एंगेजमेंट झाली. घरी सगळे पाहुणे आहेत तरी सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी मी या ठिकाणी हजर झाले आहेत आणि मुलगी जी आहे ती 11thला शिकत आहे आणि माझे जे मिस्टर आहेत त्यांचं कुशनिंगचं शॉप आहे. एवढी माझी माहिती. 10वी ड मध्ये केलं आहे मी. नंतर मी BA केलं नाटा कॉलेजला, पण हाऊसवाईफ म्हणूनच घरी राहिली. माझे मिस्टर रेल्वेत आहे POHला आणि 2 मुलं आहे. एक मुलगा BSc कॉम्प्युटरला आहे, एक FY BScला आहे. काय रे अरे टाकलं पडलं म्हणून. मी अनिल भागवत जावळे, माझं शिक्षण MCOM झालेलं आहे. मी ST महामंडळामध्ये कंट्रोलर आहे. माझी मिसेस MSc BEd झालेली आहे, ती आपले टीचर आहे कंधारी हायस्कूलला. 2 मुलं आहे. एक मुलगी BEला आहे आणि मुलगा फर्स्ट इयर BEला नाशिकला आहे. मुलगी प्रवरानगर लोणीला आहे.
भुसावळला स्थायिक आहे. मी विलास शिवराम कोल्हे, इयत्ता 10वी मी 10वी नंतर 11वी 12वी करून डिफॉर्म केला आणि मेडिकल स्टोअर चालवतोय. मला 2 मुलं आहे, एक मुलगा BSc कॉम्प्युटर आणि मुलगी B गव्हर्नमेंट कॉलेज जळगाव. बस करू नका प्लीज. मी अनुराधा कैलासचंद्र शर्मा आधीजी आणि आता अनुराधा लक्ष्मीकांत कुलकर्णी. मी चाळीसगावला असते आणि नानासाहेब येणा चव्हाण कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इथं मी असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत. गेली 27 वर्ष मी तिथं कार्यरत आहे. त्याच्या अगोदर मी सुरुवातीला BSc केलं, मायक्रोबायोलॉजी होतं माझं. TYला आल्यानंतर वाटलं की नुसतं BSc करून उपयोग नाही, मायक्रोबायोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे तो स्कूल लेवलला नाही आहे. म्हणून 1 महिना मायक्रोबायोलॉजीचे क्लासेस अटेंड केले. त्याच्यानंतर चेंज केला सब्जेक्ट, झुऑलॉजीमध्ये BSc केलं. त्याच्यानंतर MSc पुण्याला केलं विद्यापीठामध्ये आणि 86ला MSc केल्यानंतर लगेच मी बिटको कॉलेज नाशिक रोडचं तिथं मी जॉबला लागली. 3 वर्ष मी बिटको कॉलेजला काम केलं, लेक्चरर म्हणूनच काम केलं. नंतर त्याच्यानंतर मी भुसावळला 1 सेमिस्टरवर काम केलं, नाहाटाला PO नाटाला. त्याच्यानंतर मग चाळीसगावला जी आहे 90 पासून कंटिन्यू 27 वर्ष झाले मी तिथं काम करते. नंतर मला असं सांगावंसं वाटते, मला संजय पाटील, अभय बडे, अनिल पाटील, सगळ्यात पहिल्यांदा मला जो अनिल पाटीलचा फोन आला त्या दिवशी मी महालक्ष्म्या बसवत होती मुखवटे आणि कधीपासून माझ्या मनात होतं की आपण ज्या शाळेने आपल्याला घडवलं त्या शाळेविषयी आपण ऋण व्यक्त केलं पाहिजे, आपण एकत्र आलो पाहिजे, खूप मनामध्ये वाटायचं. आणि या विद्यार्थ्यांनी जे हे घडवून आणला हा योग म्हणजे खरंच त्याला शब्द नाहीये की परत एकदा आपण लहान झालोय. शाळेचं वातावरण आहे, सगळे म्हणजे जो संकोच होता तो सगळा संकोच निघून गेलाय, मुलं मुली बोलत नव्हतं आपण. आणि संजय पाटीलचं मला विशेष कौतुक करावंसं वाटतं की मी नीमा चौधरी, माझी मैत्रीण, खास मैत्रीण, तिच्या मुलीच्या लग्नाला गेली होती बॉम्बेला आणि संजय पाटील मला भेटला आदल्या दिवशी. लग्न झालं म्हणे तिकीट कॅन्सल करून टाक तुझं, आमच्या बरोबर चल. आणि इतकी त्या सगळ्यांनी, किरण पाटील, अनिल पाटील, संजय पाटील यांच्या बरोबर सगळ्यांबरोबर मी आली, प्रवास केला मी. आणि ज्या आमच्या गप्पा रंगल्या 12-1 पर्यंत गाडीमध्ये आणि खूप त्यांनी माझी काळजी घेतली. मला खरंच म्हणजे इतका असा ऊर माझा भरून आलाय की परत आपण इतक्या वर्षा 34-35 वर्षानंतर आपण परत भेटलोय. आता भेटलोय तर परत आपण वेगळं व्हायचं नाहीये, असं दरवर्षी आपण भेटत राहायचं. कारण की काय असतं, ज्या वेळेला लहान असतो, शिक्षण असतात, मुलं लहान असतात, त्या घराण्यामध्ये आपण जे आपलं विसरून जातं आपण सगळं, म्हणजे लेडीजच्या बाबतीमध्ये होतं. आणि जेव्हा उतार वयामध्ये यायला लागलं तर असं वाटतं परत लहान व्हावं, शाळेमध्ये जावं, वर्गामध्ये बसावं, त्या बेंचवर परत शिकावं. म्हणजे माझी इच्छा राहिली, मला मेडिकलला जायचं होतं पण मार्क कमी मिळाल्यामुळे मी मेडिकलला जाऊ नाही शकले. तर मी किरण पाटीललाच म्हटलं गाडीमध्ये की मला परत असं वाटतं की परत शिकावं आणि मेडिकलला जावं, पण आता शक्य नाही येते होणार. आणि तर मला एक मुलगी आहे, माझे मिस्टर IDBI बँकेमध्ये चाळीसगावला होते, आता मागच्या वर्षीच मेळूनबाराला बदली झाली त्यांची. आणि मला एक मुलगी आहे, ती KK वाघ नाशिकला ENTCला 2nd इयरला आता आहे. बस एवढाच माझा परिचय. मला असं वाटतं सगळेजण भेटले, खूप आनंद झाला, खूप गप्पा झाल्या. म्हणजे आजचा दिवस जो आहे तो संपून नाही असं मला वाटतंय. असताना
NC पाटील सर आपले हेड सर होते आणि भुसावळ सेंटरला मुलींमध्ये पहिली आली पाहिजे मी म्हणून NC पाटील सरांनी शेवटचा 1 महिना, म्हणजे तुम्हाला कोणालाच माहिती नसेल पण मला स्पेशल इंग्लिशचं कोचिंग दिलं त्यांनी, लेटर रायटिंग, एसे रायटिंग. हे सर मला शाळा सुटल्यानंतर 5:30 नंतर 5:30 ते 6:30 त्यांच्या केबिन मध्ये मला एकटं शिकवायचे सर आणि गाडीवर मला घरी सोडायचे. शाळा म्हणजे परीक्षा सुरू होण्याच्या 1 महिना अगोदर. आणि जेव्हा 10वीचा रिझल्ट लागला त्यावेळेला मग असं झालं की भुसावळ सेंटरला मुलींमध्ये पहिली कोण आहे. दरवर्षी सेंट्रल लायसेन्स हायस्कूल मधली मुलगी पहिली यायची. तर सरांनी मला मार्गदर्शन केल्यामुळे त्यावेळेला फक्त मला अंजली कुलकर्णी, तुम्ही ओळखत असाल, 12वीला आपल्या बरोबर होती, त्या अंजली कुलकर्णी पेक्षा मला फक्त 2 मार्क जास्ती होते आणि मी त्यावेळेला भुसावळ सेंटरला मुलींमध्ये पहिली आली. तर मला आज म्हणजे नेहमीच मला NC पाटील सर म्हणजे खरंच असे शिक्षक होते म्हणून आपण घडलो. सगळे जण की स्ट्रिक्ट होते आणि त्यामुळे आपण आज जे पण आहे ते फक्त NC पाटील सरांमुळे. हे सगळ्यांनी मान्य करायला पाहिजे. आणि म्हणजे याचं फार वाईट वाटतं की त्यांची ऍक्सिडेंटल डेथ झाली. म्हणजे मला तर नेहमी असं वाटतं की त्यांना कोणीतरी उडवून दिलं असं माझ्या मनामध्ये येतो. आज ते आपल्यामध्ये नाहीये NC पाटील सर, पण मी नेहमी मला त्यांची आठवण येते. बस एवढं बोलून मी. जोशी 10वी क. अनुराधाने जी आठवण सांगितली ती खरंच आपल्या कोणालाही, म्हणजे अनुराधा आणि मी एका गल्लीत राहत होतो तरी अजूनपर्यंत मलाही माहित नाही की तिची स्पेशल ट्युशन होती आणि इंग्लिशमध्ये असं काय चाललं होतं. पण या आठवणी आज आपण सगळे इथं एकत्र जमल्यामुळे कोणीतरी शेअर करतंय आणि आपल्यापर्यंत त्या पोचतायत. हा खरं म्हणजे अभय, हा खरं तुला सॅल्यूट आहे की तू या फोरमला वाचा फोडली आणि सगळ्या एवढ्या लोकांना एकत्र आणलं. खरंच खूप कौतुकास्पद आहे. एवढ्या लोकांना एकत्र आणणं हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. मुंबई, पुणे, ठाणे, मुंबई, नागपूर कोण कुठे आहे, पण आज एवढी लोक इथे आली ती निवळ काही या 2-4 लोकांच्या अथक परिश्रमामुळे. मेल असो, फोन असो, म्हणजे मला आठवतं ऑगस्ट महिन्यात त्याचा मला फोन आला. फोन आल्या आल्या पहिलं काय ओळख आहे का, 34 वर्ष कुठे आहे, आम्ही कुठे, तुम्ही कुठे, असं एक मित्रच बोलू शकतो, दुसरा कोणी बोलू शकत नाही. या मित्राच्या अशा या सगळ्या वागण्यांमुळे आज आपण एकत्र आलो आहोत. आज अनुराधाने जी शाळेची आठवण सांगितली, खरोखरच NC पाटील सरांसारखे कडक व्यक्तिमत्वाचे सर आपल्याला होते. असे त्यांच्यासारखे अनेक सर होते, त्यांच्यामुळेच आपण घडलो आहे. त्याच्यामुळेच आज आपल्यातल्या आज सगळ्यांची जी ओळख दिली, आज कोण कुठे गेलं, कोण कुठे गेलं, हे सगळं त्याचा परिणाम आहे. आजची आपण पिढी बघतो आपल्या मुलांची की काय मुलं सकाळपासून क्लासेस, शाळा, या ट्युशन, ती ट्युशन, ही ट्युशन याच्यातच बिझी असतात. म्हणजे त्यांना इतर ऍक्टिव्हिटी किंवा कसलाही गंध नसतो की असं काही असतं. म्हणजे मी आणि पराग आम्ही आज बरोबर आलो पुण्याहून, तर पराग मला सांगत होता त्याच्या मुलीला आश्चर्य वाटतंय की एवढे मुलं, एवढी शाळेची मित्र इतक्या वर्षानंतर एकत्र येतात आणि कसा एकोपा आहे तुमच्या. पण हाच एकोपा आपल्याला टिकवून ठेवायचा आहे. सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे आपण हा एकोपा टिकवून ठेवू, दरवर्षी एकत्र जमू, काही हरकत नाही. आता फक्त माझी ओळख करून देतो, बाकीचं बरंच झालं बोलणं. माझं BCom झाल्यानंतर मी नाटा कॉलेजमधूनच BCom झालो. नंतर मी पुण्याला शिफ्ट झालो, कारण घरचे लोक आधीच पुण्यात शिफ्ट झाली होती सगळी. पुण्यात गेल्यावर मी कमिन्सला जॉईन झालो, किर्लोस्कर कमिन्समध्ये काही वर्ष काढल्यानंतर मी बजाज ऑटोला जॉईन झालो. आज मी बजाज ऑटोमध्ये सेल्स मार्केटिंग डिपार्टमेंटला असिस्टंट मॅनेजर मार्केटिंग म्हणून आहे. माझी मिसेस पुण्यात भजनाचे आणि गाण्याचे क्लासेस घेते आणि मुलगी CAच्या फायनल इयरला आहे. थँक्यू. या सर्वांनी जे विचार व्यक्त केलेत, भावना व्यक्त केल्यात, या सगळ्यांशी मला वाटतं मीच काय आपण सगळे सहमत आहोत.
त्यामुळे त्या भावनांची पुनरुक्ती मी टाळतो. मी फक्त माझा परिचय करून देतो. माझं नाव किरण श्रीधर चौधरी. मला वाटतं चेहऱ्याने सगळे ओळखतच असतील, कारण माझ्या चेहऱ्यात काही फारसा फरक झालेला नाही. मी 10वी नंतर डिप्लोमा केला. डिप्लोमानंतर पश्चिम रेल्वेत मोटरमन म्हणून जॉईन झालो. त्याच्यानंतर आता सध्या क्रू कंट्रोलर म्हणून कार्यरत आहे. आणि मला एक मुलगा आहे. एक मुलगा त्याने BE केलं. BE नंतर आता तो जॉबवर आहे. बस, थँक्यू. नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो. आपण नमस्कार म्हणणंही जरा थोडंसं वाटतं की आपण खूप मोठे झालो आहे, पण आता एवढं भेटल्यानंतर वाटतं की आपण अजूनही 10वीमध्येच आहे. मी विलास लक्ष्मण लोखंडे, इयत्ता 10वी ड, गरुड प्लॉटमध्ये राहायचो. मी आता प्रभात कॉलनीमध्ये माझे आईवडील राहतात. मी 10वी नंतर 11वी 12वी केली नाटा कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळू शकली नाही, म्हणून मी डिप्लोमा केला 2 वर्ष, डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आणि 1984 पासून मी महिंद्रा अँड महिंद्रा नाशिक येथे सर्व्हिसला आहे. महिंद्रा अँड महिंद्रामध्ये असताना मी बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकल्पांवरती काम केलं. जसं बोलेरो तुम्ही बघत असाल, बोलेरो गाडी किंवा स्कॉर्पिओ गाडी किंवा व्हेरिटो आता सध्या चालू आहे लेटेस्ट, त्या याच्यावरती डेव्हलपमेंटमध्ये मी आणि परचेसला काम केलं. शाळेत असताना मला 2-3 गोष्टी एकदम आठवतात. ज्याचं एकदा आपल्या तापी नदीला खूप पूर आला होता आणि आम्ही मधल्या सुट्टीत डबा खायचं सोडून तिकडे गेलो होतो. तिकडनं आल्यानंतर ते NC पाटील सरांना कधीतरी कळलं की मुलं तिकडे गेलो होते. मग त्यांनी आमची खूप हे केली होती. जेव्हा मी आता तापी नदी पूल क्रॉस करून तिकडे जातो, कारण मला सारखं जावं लागतं. माझी सासरवाडी तापीनगरच्या तिकडे आहे. तर जेव्हा मी जातो मला सारखी आठवण येते की आपण इथे आलो होतो. किंवा दरवर्षी जेव्हा मी पेपरमध्ये किंवा बातमी वाचते की तापी नदीला पूर आलेला आहे, हातनूर धरणाचे एवढे दरवाजे उघडलेत, त्यावेळेला मला ही आठवण एकदम जरूर येते. म्हणजे तर दुसरी आठवण म्हणजे मी 10वीत असताना SK पाटील सरांकडे आधी ट्युशन क्लास लावला होता. नंतर मध्येच मला त्यांचं शिक्षण जमत नव्हतं, मी ग्रास्प करू शकत नव्हतं, म्हणून मी सोडलं आणि RD राणे सरांकडे क्लास लावला. तर 10वीच्या आपल्या 6 महिन्याच्या सुट्टीमध्ये सरांनी आम्हाला 10 प्रश्नपत्रिका दिल्या होत्या की बाबा तुम्ही सुट्टीमध्ये या, गणिताच्या 10 प्रश्नपत्रिका सोडवून आणायच्या कुठल्याही परिस्थितीत. आणि त्यातला आम्ही पुष्कळ प्रयत्न केला. सुट्टीत असंच आपण मित्र जमले असताना मी कोणाजवळ तरी बोललो सुट्टी आणि आपल्याला प्रश्नपत्रिका दिल्या, आता काही प्रश्न अवघड आहेत. म्हणजे हा क्षण मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही. पण त्याच्यामुळे काय आलं की माझं गणित तेव्हा जे पक्क झालं ते आज ताई म्हणजे मी ते फॉर्म्युले आणि ते आले नाही आपल्याला आठवतात. म्हणजे फॅमिलीविषयी सांगायचं तर माझी मिसेस BA BEd झालेली आहे. तिची सुरुवातीपासूनच इच्छा नोकरी करायची नव्हती, पण तिने नोकरी केल्याने त्याच्यामुळे माझ्या मुलींचं जे चांगलं व्यवस्थित शिक्षण होऊ शकलं आणि मी ह्या पोझिशनला पोहोचू शकलो. आज मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये सिनियर मॅनेजर म्हणून आहे नाशिकला. जेव्हा आपण रिसॉर्टमध्ये कार्यक्रम ठेवू त्र्यंबक रोडला, तर त्र्यंबक रोडलाच माझं घर आहे. तर सर्वांना मी विनंती करतो की आधी सर्वांनी माझ्याकडे घरी या आणि मग आपण रिसॉर्टला जाऊ. माझी मुलगी BEIT झाली आहे नाशिकलाच, ती सातपूरला जॉब करते. आणि मुलगा आता फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला VIT कॉलेजला यावर्षी ॲडमिशन घेतलेली. तसंच अजून एक मी विनंती करतो की जे कोणी व्हॉट्सॲपवरती असतील सर्वांनी आपले कॉन्टॅक्ट संजय मित्रम पाटील याला द्या. आपण तिथे एक ग्रुप केलेला आहे आणि दिवसातनं आपलं कमीत कमी 10 वेळा तरी कम्युनिकेशन होत आहे आता सध्या. एवढं बोलून मी माझं हे समजतो. इयत्ता 10वी मी 10वीमध्ये असताना मला नगरपालिका याच्यामध्ये सर्व्हिस लागली, त्याच्यामुळे मी नगरपालिका इथेच सर्व्हिसला आहे. बस. उपस्थित सर्व गुरुजन आणि मित्रमैत्रिणींनो, खूप छोटा वेळ 5च तास आहे आणि पूर्ण 5 वर्षाचा आठवण 35 वर्षानंतर आता आपल्याला एकमेकांमध्ये ते करायचं आहे. तर भावनात्मक खरंच सगळेच भाऊक झाले आहे, खरी गोष्ट ही. बरं, माझा परिचय किरण गोविंद पुराणिक 10वी ड. मी जळगावला असतो. मी हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे आणि मी कोझी कॉटेज म्हणून हॉटेलला आहे. माझी मिसेस सिव्हिल कोर्टामध्ये आणि मुलगी आहे ती ANTC करते. थँक्यू. 10वी नंतर BSc केलं. BSc केमिस्ट्री नंतर मुंबईला हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये प्रोडक्शन प्रोसेसमध्ये आहे.
मुलगी मिसेस BSc BEd करून ती टीचर आहे आणि मुलगी आर्किटेक्चर 3rd इयरला आहे, मोठी मुलगी. दुसरी मुलगी 7वीला आहे. माझं नाव जयंत माधव कुरमभट्टी. शाळेत दारूची भट्टी म्हणून मी प्रसिद्ध होतो. बरेच जण ते कुरमभट्टी म्हणून नाव आठवायचे नाही, तर मला दारूची भट्टी म्हणूनच मला ओळखायचे. आणि एक वेगळंच असं आडनाव असल्यामुळे जास्त शाळेमध्ये प्रसिद्ध होतो. मी 10वी नंतर केनारखेडमध्येच 12वीपर्यंत शिकलो कॉमर्स. नंतर मी BCom, नंतर MCom, MA आणि GDCA केलं. मी ST महामंडळामध्ये यावलडेपोला लिपिक पदावर आहे. आणि शैक्षणिक क्षेत्राची जरा आवड असल्यामुळे मी 8वी ते 10वीचे गणित आणि सायन्सचे क्लासेस चालवतो. माझी मिसेस BCom आहे, तिला पण इंग्लिश गणित या विषयाची आवड असल्यामुळे ती सुद्धा 5वी ते 12वीपर्यंत इंग्लिश आणि 5वी ते 8वीपर्यंत गणिताचे क्लासेस चालवते. मला एक मुलगा आहे, तो पुण्यालाच त्याने आत्ताच BE केलं प्रिंटिंग इंजिनिअरिंग आणि ग्राफिक्समध्ये. तो आणि माझी मिसेस दोन्ही इथे आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभय बडे आणि माझे जे मित्र आहेत यांनी जेव्हा हा कार्यक्रम घडवून आणला तेव्हा त्यांनी या कार्यक्रमाला सगळ्यांनी एकत्र यावं असं पहिल्यापासूनच वाटत होतं मला, की खूप दिवसापासून ते मित्र आहे. भुसावळमध्ये राहत होते. आपल्या शाळेकडे गेल्यानंतर शाळेच्या जुन्या आठवणी जागृत होतात. शाळेत आपण काय मस्ती केली, धमाल केलेली आहे, कसा अभ्यास केलेला आहे, कशी मजा यायची, या आठवणीच नुसत्या जागृत कधीतरी कराव्या. त्यासाठी यांनी जो हा योग आणला या मित्रांनी, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. माझे 2 स्टेजवर यावं. मला 2 मुली आहेत. मिसेस माझी क्लास टीचर आहे. त्याच्यानंतर माझी मोठी मुलगी MCA करते आणि छोटी मुलगी आता CA करते. 12वी नंतर BSc केलं. BSc नंतर मी आता एका प्लॅस्टिक कंपनीमध्ये सर्व्हिसला आहे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी 10वीला आहे, मुलगा 5वीला आहे. 10वी डाला होतो मी आणि 10वी नंतर मी 12वी नंतर BSc केलं नाटा कॉलेजला आणि आता फोटोग्राफीचा व्यवसाय आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीला सप्लायचं काम करतो. माझी मिसेस MA झालेली आहे आणि माझा मुलगा आणि मुलगा 3rd इयरला सिंहगडलाच आहे, मुलगी पण 1st इयरला सिंहगडला इंजिनिअरिंगला आहे. थँक्यू. मी राजीव किसन पाटील, विठ्ठलदेवाड. मी BSc पर्यंत शिक्षण केलेलं आहे आणि त्यानंतर सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर या व्यवसायामध्ये होतो. त्यानंतर काही कारणास्तव तो व्यवसाय बंद केला आणि आता फिजिकल फिटनेस आणि फिजिओथेरपी या व्यवसायामध्ये आहेत. मला एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी BEच्या शेवटच्या वर्षाला कम्प्युटरला आणि मुलगा SY BCom करतोय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला आपल्या सोबतचे खूप मित्र भेटत असतात, परंतु आज आपण जे बालमित्र भेटलेलो आहोत आणि जे आपलं आज वय वाटतात, आपण घरात गेल्यानंतर आपलं वय बघात आणि आज इथे आल्यानंतर वय बघात, तुम्हाला वाटणार नाही की तुम्ही 50च्या वरती गेलेले आहात. आज वाटतंय का कोणाला की आपण 50च्या वरती गेलेलो आहोत? तर हा आनंद आपल्याला कुठे मिळणार नाही. आज जो मिळाला तो आनंद, तुम्ही कुठलाही सत्संग कुठलाही हे अटेंड करा, त्याला तुम्हाला हेच शिकवलं जातं की तुम्ही टेन्शनलेस राहत आणि तुम्ही हा आनंद आपल्याला आज जो मिळतोय, काबे आबे माद्या फाद्या काय जे काय असेल ते, हा आनंद आतापर्यंत आपल्या आयुष्यात कधी आलेला नाही आणि हा आयुष्य आपल्या जीवनामध्ये दरवर्षी हो अशी मी सर्वांना इच्छा व्यक्त करतो. देवेंद्र पंढरीनाथ पाटील, 10वी ब. 10वी नंतर नाटा कॉलेजला शिकलो BSc पर्यंत आणि फोटोग्राफी 10वी नंतरच चालू करून टाकली होती मी. 10वी म्हणजे फोटोग्राफीवरच मी शिक्षण सुद्धा केलं आणि आता जळगावला स्थायिक आहे. इन्व्हर्टर बॅटरी आणि ऑटोमोटिव्ह बॅटरीचा बिझनेस आहे. माईकवर बोलण्याचं प्रथमच मी उभा आहे. माझं नाव चंद्रकांत हिरामण चौधरी
आपल्या जीवनामध्ये 3 स्टेज असतात, लहानपण, तारुण्यपण आणि म्हातारपण. आणि संजू आणि इतर सर्वांनी जी मेहनत घेतली त्यांनी आपल्याला परत लहानपणात आणून ठेवलेलं आहे. म्हणजे आज आपले 50 वर्ष आणखी वाढलेले आहेत. तर त्यांना सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा. माझं नाव चंद्रकांत हिरामण चौधरी. मी सेंट्रल रेल्वे ECC बँकेमध्ये ऑफिस सुपरिटेंडंट पदावर आहे, भोपाळ येथे. माझी मिसेस ती सुद्धा ECC बँकेतच आहे आणि भुसावळ ब्रँचला आहे. ती सुद्धा ऑफिस सुपरिटेंडंट या पदावर भुसावळ ब्रँचला आहे. माझा मुलगा KK वाघला ENT मध्ये डिप्लोमा झालेला आहे आणि तो नोकरीच्या विरोधात आहे आणि तो नॅशनल लेवलवर प्रॉपर्टी ब्रोकरेजचं काम करतो. आणि छोटा मुलगा SY BSc आहे. राजीव खरे, 10वी ड, बी केलेलं आहे, BE सिव्हिल. आणि त्यानंतर मी आता एका पब्लिक सेक्टर ऑर्गनायझेशनमध्ये डेप्युटी इंजिनियर आहे. मिसेस तिने MD केलेलं आहे, शी इज डॉक्टर आणि तिची स्वतःची प्रॅक्टिस आहे. मुलगा 12वी सायन्समध्ये आहे आणि तो गरवारे कॉलेजला आहे. आम्ही सध्या पुण्याला, मी मुंबईला आहे आणि अपडाऊन चालू आहे सध्या. लहानपणी ड्रीमर होतो, त्यानंतर काही काळ सगळे ड्रीम्स विसरलो होतो. आज परत एकदा ड्रीम्स रिअलाइज करण्याच्या मागे आहे आणि माझं असं ब्रीदवाक्य म्हणावं काय काही तर म्हणा की ड्रीम बिग अँड अचीव बिग. येस. मी सुहास वसंत पाटील, 10वी क. मी BE केमिकल केलंय. मला एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगा आत्ताच B फार्मसी कंप्लीट झालाय. मुलगी UD मध्ये फायनल इयरला ऑइलला आहे आणि मिसेस हाऊसवाईफ आहे. थँक्यू. मी भास्कर सदाशिव जावळे, 10वी क. 10वी नंतर मी डिप्लोमा इन फार्मसी केलं आणि मध्य रेल्वे दवाखाना भुसावळ येथे कार्यरत आहे फार्मासिस्ट म्हणून. मोठी मुलगी BIT झालेली आहे शासकीय औरंगाबादमधून. तिचं लग्न झालं मागच्या वर्षी, ती नागपूरला असते. मुलगा BE मेकॅनिकल झालेला आहे आणि तिसरा मुलगा अजून BE मेकॅनिकल झालेला आहे. दोघं जॉब बनते आणि या 3 मुलांना शिकवून मिसेस स्वतः PhD करून प्राध्यापक म्हणून नोकरीला आहे जळगावला. जगन्नाथ शिंदे, भुसावळला पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंटंट आहे. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा BEच्या लास्ट इयरला आहे पुण्याला. छोटा मुलगा डिप्लोमा VGTAला आहे. आपला काय जास्त वेळ घेत नाही. सर्वप्रथम मी या कार्यक्रमाचे, ह्या स्नेह संमेलनाचे आयोजक, या स्नेह संमेलनाचे आयोजक श्री सुनील पाटील, त्यांना बघायचं सुनील पाटील, बरेच चेहरा खूप सुनील पाटील, SM पाटील, संजय पाटील आणि अभय पाटील यांना मी अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्यामुळेच आपण जवळजवळ 35 वर्षांनी एकत्र जमलेलो आहे. मी राजेंद्र बाळकृष्ण दुसाने, मी सहकार नगरमध्ये राहत होतो. इथे योगा एक असा आहे, सहकार नगरमध्ये मी राहत होतो. मी 10वी नंतर डिप्लोमा केला जळगावला आणि नंतर ठाणे जिल्हा परिषदला सेक्शनल इंजिनियर म्हणून मी काम करतोय. माझी मोठी मुलगी BTech कॅम्प्युटर आणि MBA होऊन आता ते पुण्याला जॉबला आहे आणि मुलगा 8वीला आहे. मी नाशिकला स्थायिक झालेला आहे. धन्यवाद. इथे जमलेले आपले सर्व बालमित्र मैत्रिणी, म्हणजे आयुष्यात कधी वाटलं नव्हतं हा क्षण येईल, पण तो आपले अभय बडे, किरण चौधरी, SM पाटील, दिलीप वामन यांनी जे आयोजन केलं, प्रथम मी त्या आयोजकांचं त्याचा प्रथम मी आभार मानलो. आणि मी खरं तर ज्यावेळेस रात्री आपल्या इथं ट्रेनमध्ये येताना सर्व आपले बॅचचे 79च्या बॅचचे सर्व विद्यार्थी डोळ्यासमोर आले. डोळ्यासमोर आल्यानंतर
इथे सर्व जुन्या आठवणी त्या जाग्या झाल्या. आल्यानंतर इथे सकाळी आल्यानंतर सर्व दिसल्यानंतर खूप चांगलं वाटलं. परंतु मित्रांनो, ज्यावेळेस इथे अनाऊन्स झालं, आपल्या यांनी अनाऊन्स केलं की आपल्यातले काही लोक आपल्याला सोडून गेले, त्यातला माझा मित्र अनिल तायडे, आता हे अद्याप मला माहीत नव्हते, आजच मला माहीत झालं, तर खूप वाईट वाटले. मित्रांनो, खरोखर असा कार्यक्रम ठेवल्यानंतरच आपल्याला कळतं आपण सुखद एकमेकांना सुखदुःखात सामील व्हायला पाहिजे, विनंती आहे. आणि आम्ही वाटलं सर्वांनी त्याला सहकार्य करायचं आहे, आम्ही पण सहकार्य करू. प्रथम माझा परिचय असा, मी भास्कर रामदास नारखेडे 10वी क मध्ये होतो, अभय विलास, आम्ही एकाच 10वी क मध्ये होतो. आणि मी सध्या आपले जे मुख्याध्यापक होते श्री NC पाटील सर यांचा आदर म्हणून कार्यरत आहे. खरोखर मला लहानपणापासून शिक्षक होण्याची इच्छा होती. आणि मी BSc केल्यानंतर B.Ed केलं. त्यानंतर मी मुंबईला गेलो. तिथे जवळजवळ 1 महिना मी नोकरीसाठी फिरलो. शेवटी आपल्यातला एक मित्र मला भेटला, त्याने मला सांगितलं या ठिकाणी जागा आहे. म्हणजे मित्रातर्फेच मी लागलो आहे. ज्या ठिकाणी मी प्रथम गेलो 1990 मध्ये, तिथे सुरुवातीपासून लागल्यापासून मी मुख्याध्यापक मला चार्ज मिळाला. सुरुवातीला मी 10 वर्ष फार खळखळीने काढले. अभयला माहीत आहे, अभय माझ्या प्रत्येक घरी आलेला आहे. तर सुरुवातीला खरोखर माझे दिवस फार वाईट होते, परंतु आता चांगली परिस्थिती आहे. आणि माझी मिसेस सुद्धा BSc B.Ed आहे, ती पण हायस्कूल टीचर आहे. आणि मला 2 मुली आहेत, शिकतायत त्या. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि दरवर्षी याचप्रमाणे आपण एकत्र जमूया, म्हणजे आपण एकमेकांना सुखदुःखात सामील होऊ, अशी सर्वांना विनंती. थँक्यू. मी सुरेश फेगडे, विठ्ठल मंदिर वार्ड. मी 10वी नंतर 12वी केलं. 12वी नंतर BSc केलं इथेच नाटा कॉलेजला. नंतर BSc झाल्यानंतर राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर चेंबूर इथे प्रोडक्शन टेक्निशियन म्हणून मी कामाला आहे. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा BEला आहे आणि दुसरा आता 10वीला आहे. मुलगा स्वामी विवेकानंद हायस्कूल, स्वामी विवेकानंद कॉलेजला आहे, दुसरा स्वामी विवेकानंद हायस्कूलला आहे. एवढीच माहिती. सॅल्यूट. एकदम लहान झाल्यासारखं वाटतं आज मला. 4थीची आठवण आली आज. सर्वप्रथम मी कुलकर्णी प्लॉटमध्ये राहायला होतो आणि शाळा दुसरं झोपी होती. शाळेत डबा खायचा आणि डबा ठेवायला परत घरी यायचं आणि जेवून परत जायचं. असा आम्ही त्रिमूर्ती, मी पराग कुलकर्णी आणि श्यामकांत जोशी असे त्रिमूर्ती म्हणून आम्हाला ओळखतात. माझं नाव श्यामकांत प्रभाकर पाठक. मी BCom PO नाटामधनं केलं आणि पुणे युनिव्हर्सिटीमधनं MCom केलं आणि सिम्बॉयसिसमधनं डिग्रीचा कोर्स केला आहे. त्याच्यानंतर मी आता प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड इथे कमर्शियल मॅनेजर आहे. मला एक मुलगी आहे. आवाज गेला. हॅलो. माझं शैक्षणिक पात्रता सांगतो. मी BSc केमिस्ट्री केल्यानंतर प्लास्टिक इंजिनिअरिंग केलं. सध्या पुण्याला एका प्लास्टिक इंजिनिअरिंग कंपनीत जनरल मॅनेजर म्हणून आहे. मुलगी माझी मोठी BITला आहे, लास्ट इयरला, आणि लहानी आहे ती 11वीला. मिसेस हाऊसवाईफ आहे. या सगळ्यांना बघून जो आनंद मनापासून झाला त्याचं श्रेय नक्कीच अभय बडे, संजय मिठाराम पाटील आणि सर्वांना आहे. पण त्याचबरोबर आपण सगळे इथे उपस्थित राहिलो त्यामुळे या कार्यक्रमाची शोभा निश्चितपणाने वाढली. असाच योग प्रत्येक वर्षी आपण घडवून आणू. पुढच्या वर्षी नाशिक, त्याच्यानंतर त्याच्या पुढचं आमंत्रण आम्ही पुणेकर म्हणून सगळ्यांना देत आहोत. थँक्यू. गावात नमस्कार मित्रमैत्रिणी. मी सुनील केशव नेमाडे, इयत्ता 10वी क अंबाडीकर जागेमध्ये राहत होतो.
मी 10वी नंतर BSc आणि LLB केलेलं आहे. पण LLB केल्यावर मी सनद न घेता BSNLला जॉईन झालो आहे. सध्या ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर म्हणून जळगावला कार्यरत आहे. माझी पत्नी BSc असून ती घरवाईफ आहे आणि मुलगी BTech सेकंड इयरला इलेक्ट्रिकलला बाटू इथे शिकत आहे. मुलगा 11thला शिकत आहे. हो माझं नाव अनिल प्रभाकर पाटील, 10वी शांत बसता. सध्या माझं शिक्षण इलेक्ट्रिकल डिप्लोमा, राहायला नेरूळ नवी मुंबई. मला 2 मुलं, एक मुलगा इंजिनिअरिंगचा 3ऱ्या वर्षाला, दुसरा मुलगा 11वी करतोय कॉम्प्युटर सायन्स. सर्वप्रथम ज्यांनी प्रोग्राम आयोजित केला त्यांचा मनापासून धन्यवाद त्यांना सगळ्यांना. माझं नाव सुभाष जनार्दन पाटील, मी BA केलेलं आहे. आता BA का केलं, कारण मला पहिली इंग्लिशची फार आवड होती. त्याच्यानंतर मी स्टेनोग्राफी केली. स्टेनोग्राफी करून मी आज PA टू जज आहे. मला 2 मुलं आहे. एक मुलगा माझा ENTCच्या 3rd इयरला आहे, दुसरा मुलगा इलेक्ट्रिकलच्या डिप्लोमाला आहे. आता आपण 35 वर्षानंतर भेटतोय. ज्या आपण 10वीत असताना जे टिंगल टवाळ्या करत होतो त्या टिंगल टवाळ्या आज असं वाटतं आज त्या दिवसभर त्या टिंगल टवाळ्याच कराव्या. कारण आपण जितक्या टिंगल टवाळ्या मनापासून करू तितकं आपण जास्त जीवन जगू. कारण माणसाला प्रत्येकाला टेन्शन राहतं. त्या टेन्शनमध्ये त्याला डायबिटीज होतो, BP होतो, हार्ट अटॅक होतो, मरून जात होतो. त्याच्यापेक्षा बिलकुल बिनधास्त जगायचं आणि बिलकुल आज दिवसभर टिंगल टवाळ्या करायच्या. परत एकदा धन्यवाद. माझं नाव संजय राजाराम भोळे, 10वी ब. हा माझा 4था टाईम आहे अटेंड करायचा. 10वी नंतर मी टेल्कोला होतो, अप्रेंटिस केल्यानंतर पुन्हा इकडे आलो. टेल्कोमध्ये आमचं दर 10 वर्षांनी मीट व्हायची. 3 मीटिंग झाल्या, ही 4थी मीटिंग आहे आपली मध्ये. तर या मीटिंगमुळे इतका अगदी वेगळाच आनंद मिळतो. अशा जुन्या गोष्टी उफाळून येतात अगदी. मला 2 मुलं आहे, एक मुलगा एक मुलगी. मुलगा BTech झालेला आहे सिव्हिलमध्ये आणि मुलगी फार्मसीमध्ये 3rd इयरला आहे MIT मध्ये पुण्याला. नमस्कार मित्रांनो, हा जो कार्यक्रम सर्वांना एकत्र मिळवून देण्याचा केलेला आहे हा अभय बडे आणि संजय पाटील यांनी वेळोवेळी मला फोनवर आणि प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करून घडवून आणलेला आहे. वेळोवेळी आम्ही भुसावळामध्ये मिटिंगा घेऊन हा अरेंजमेंट केला. हिच्यामध्ये सहकार्य अनिल जोशी, नंतर अनिल जावडे, जे हे कमीत कमी 20 ते 25 लोक माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते. तसं प्रथम मी माझा परिचय करून देतो. मी सुनील केशव पाटील, इयत्ता 10वी ब. मी 10वी नंतर BCom केलं आणि BCom नंतर मी आज पॅनोरमी ग्रुपच्या सहकार्याने मी मेडिक्लेम इन्शुरन्समध्ये काम करत आहे. मी CDM 2 रँक या पदावर आहे आणि माझे मिसेसचं शिक्षण BCom झालेलं आहे आणि मला एक मुलगा आहे, तो पण सध्या के नारखेडे 10वी ब मध्येच आहे. आपण दरवर्षी एकत्र भेटू हीच माझी 10वी ड एक शांत विद्यार्थी म्हणून माझा तिथे ओळख होती. माझं एज्युकेशन BE इन केमिकल. सध्या मी धुळ्याला स्थायिक आहे मागच्या 6 वर्षापासून आणि तिथे बिल्डरशिपचा व्यवसाय करतोय. मला एक मुलगी आहे, ती आर्किटेक्ट फायनल इयरला आहे आणि मुलगा 2nd इयर सिव्हिल इंजिनियरला आहे. थँक्यू. दत्तात्रय महाजन, 10वी ड. माझा व्यवसाय बिल्डरचा. मला 2 मुलं, एक मोठा मुलगा जो आहे तो मेकॅनिकल इंजिनिअरिंगला नाशिकला आहे आणि एक लहान जो आहे तो केनारखेडमध्ये 10वीला शिकतोय. नमस्कार. पाटील, 10वी ड. मी 25 वर्षापूर्वीच पश्चिम रेल्वेला TC म्हणून नोकरी लागलो आहे. आता सध्या डेप्टी CTI म्हणून तिथे काम करतोय. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे, सगळे शिकतात. नमस्कार मित्रांनो, मी जयंत बऱ्हाणपूरकर, 10वी ब.
एक विचार मनात आला की ही नुसती 10वीची बॅच नाही, ती चंद्रकांत असो म्हणजे चांगला मित्र. काही मित्र मला वाटतं शाळेपासूनचे आहेत. पंकज गोरे, वी वर इन द स्कूल. So it's not only 79, it is 79 minus 10. It's a get together and it is, I mean, मला जी माहिती मिळाली लक्ष्मण शिंदेकडनं सुरुवातीला, तर आधी विश्वास नव्हता की खरंच असं काही होऊ शकेल का. अभय बडेची ईमेल मिळाली आणि नंतर करस्पॉन्डन्स चालू झाला. पण ऑफिसच्या कामामुळे मी कदाचित रिप्लाय नाही केला. नंतर मध्येच परत एक मेल थ्रेड आला की आपण एक शाळेच्या ड्रेसमध्ये शाळेत जाऊयात. एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की आजच्या आपल्या यशामध्ये शाळेचा आणि शाळेच्या शिक्षकांचा बराचसा हातभार आहे. प्लीज. एक गोष्ट मी जी नमूद करावीशी वाटते की आजचं जो मी काही आहे किंवा माझं जे काही यश आहे याच्यामध्ये बराचसा वाटा हा शाळेचा आहे आणि शाळेच्या शिक्षकांचा आहे. आजची शिक्षण पद्धती जर आपण बघितली, आपण आपल्या मुलांकडे खूप लक्ष देतो. आपल्या वेळेला अशी कार्यपद्धती नव्हती कदाचित. प्रत्येक वेळेला आपण मार्गदर्शनासाठी आई वडिलांकडे बघायचो किंवा मित्रांकडे बघायचो. 10वी पास झाल्यानंतर पुढे काय करायचं, बाकीच्या मित्रांनी ॲडमिशन घेतली म्हणून मी पण ॲडमिशन घेतली. 12वी सायन्स पास झालो, पुढे काय करायचं. सगळ्यांनी BSc ला ॲडमिशन घेतली, मी पण BSc ला ॲडमिशन घेतली. नॉट बिग ड्रीम, व्हॉट राजेश वॉज सेइंग. भुसावळमध्ये राहून कदाचित नोकरी लवकर मिळणार नाही म्हणून बरेचसे प्रयत्न केले. तसे मला इंटरेस्ट होता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह व्हावं म्हणून, कारण नॉर्मली जॉब त्यावेळात पटकन मिळायचे, पण तेही झालं नाही. मग पुण्याला गेलो. पुण्याला मात्र मग शिक्षणाची संधी बरीच मिळाली मला. DBM केलं, DCM केलं, ADC SSA केलेलं, MMS केलं. जे जे सर्टिफिकेशन लागेल मला. नंतर सॉफ्टवेअरमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. CDAC मी 7 वर्षे काम केली, सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग. त्याच्यानंतर थोडंसं आकर्षण झालं परदेशात जायचं. 6 वर्ष मी अमेरिकेत आणि 3 वर्ष UK मध्ये राहिलो. नंतर इंडिया इज द बेस्ट म्हणून परत बॅक टू पुणे. आता एम्पॅसिस जी हेवल्ड पॅकर्ड कंपनीची कंपनी आहे, पुण्याला खराडीमध्ये असतो. 2 मुलं आहेत. एक मुलगा 7वीत, मुलगी BSc करते MIT मध्ये. तिचा इंटरेस्ट आहे कमर्शियल आर्टिस्ट, सो शी परफॉर्म्स couple of stage dances. या कार्यक्रमाला यावं का नाही आणि किती याला प्रतिसाद मिळेल याच्यापेक्षा जी काही मित्रमंडळी, जी काही शिक्षक वर्ग आपल्याला भेटतील त्यांना भेटूनच खूप आनंद होईल. जरी 2 जण जरी भेटले तरी खूप आनंद होईल. कारण ही 35 वर्षाचा हा जो गॅप आहे हा त्याला पर्याय नाही, म्हणजे एकदा भेटायलाच पाहिजे. अभय आणि अनिल, धन्यवाद फॉर दॅट. थँक्यू. एंट्री घेतोय. माझ्या मिसेसला जायचं आहे आणि तुम्हाला मला ओळख करून द्यायची आहे म्हणून, बाकी काय. माझं नाव पंकज वसंत गोरे, 10वी तुकडी कोणती रे क ना क क क 10वी तुकडी क. मी इथे BSNL भुसावळमध्ये सर्व्हिसला आहे आणि माझी मिसेस 11वी ते TY अकाउंटचे क्लासेस भुसावळमध्येच घेते. मला मोठी मुलगी ग्रॅज्युएशन नंतर सिंहगड कॉलेजला MBA करते आणि माझा मुलगा 8वी मध्ये इथे तापदी पब्लिक स्कूलला शिकतोय. माझी मिसेस इथे आलेली आहे, मी तुम्हाला ओळख करून देतो. ओके, थँक्यू. नाही, पण मी कधी तिला पाहिलेलं नव्हतं. माझं नाव लीलाधर बळीराम फालक. मी सध्या वापीला असतो. मोठा मुलगा आहे तो CMA करतोय आणि लहान मुलगी आहे ती BEच्या शेवटच्या वर्षाला आहे.
आता इथं कोणीतरी आठवण करून दिली आपल्या मधल्या सुट्टीमध्ये आपण नदीवर पडून जायचे आहे. मला पण त्यापायी एक वेळा शिक्षा झालेली आहे. मधल्या सुट्टीमध्ये जायचे, येताना लेट झालं, सरांनी बोलवलं कॅबिनमध्ये, 3-4 जण होतो, फटके मारले. नमस्कार. 2 मुली असून एक आर्किटेक्चर फायनल इयरला आहे आणि लहान 11वी कॉमर्सला आहे. मी भुसावळ नगरपालिकेमध्ये आहे. माझं नाव विनायक प्रेमचंद चौधरी, 10वी ब मध्ये होतो. 1981 मध्ये नाहटा कॉलेजमध्ये 12वी झाल्यानंतर बीईचे 3 वर्ष केले. नंतर ग्रीन कार्डमुळे अमेरिकेला जावं लागलं. 85 ते 88 साली अमेरिकेला होतो. नंतर तिथून आल्यावर जळगावला स्थायिक झालो. जळगावला माझे विन कम्प्युटर्स या नावाने क्लासेस आहेत, सध्याही चालू आहेत कोर्टाजवळ. कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर मिसेस BSc आहे, हाऊसवाईफ आहे. मुलगा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे येथून BE होऊन सध्या नोकरीला आहे. आणि लहान मुलगी COEP कॉलेजला BEला फर्स्ट इयरला आहे. बस, धन्यवाद. मित्रांनो नमस्कार. बालपणीचे मित्र आहे. ऊर भरून आलेला आहे. आतापर्यंत काहीच वाटत नव्हतं, पण इथं उभं राहिल्यानंतर थोडंसं वेगळं फिलिंग निर्माण झालेलं आहे. अभ्यासात सो अँड सो असायचं, 50-60% पर्यंतचा विद्यार्थी आणि शेवटच्या बाकावर बसणारा, कुठेही कधीही पुढे न आलेला. परंतु असं क्षेत्र मिळालं की सर्वांच्या पुढेच उभं राहावं लागतं. 10वी नंतर जसं ढकललं गेलं तसं पुढे पुढे पाण्याबरोबर जसं वाद जातो एखादं ओंडका, त्या पद्धतीने जीवनामध्ये प्रवास चालू झालेला आहे. घरची फार चांगली परिस्थिती अशी होती असं नाही, परंतु जे हवं ते मिळत होतं घरी. पुण्याला D.Ed कॉलेजला ॲडमिशन घेतली, D.Ed झालं. त्यावेळेस विवेक रोटेंनी सुद्धा मला बरीचशी मदत केलेली आहे. माझा बालपणीचा मित्र सुहास टोके आजही पहिलीपासून तर आतापर्यंत आम्ही सोबतच असतो, प्रत्येक गोष्ट माहीत असते. पंकज गोरे आहे, माटेच ना, बरोबर ना, प्रिंटिंग प्रेस मांडेची अधूनमधून भेट व्हायची. बरेचसे असे चेहरे ओळखीचे आहेत. आणि जसा हा निरोप 4 महिन्यापूर्वी मला मिळाला होता की असं असं ठरवलेलं आहे, त्यावेळेस चेहरे तर काही डोळ्यापुढे येत. पुणे जिल्ह्यामध्ये सर्व्हिसला आहे, जुन्नर तालुक्यात शिवनेरीचा गड सांभाळतो. शिवनेरी किल्ला, ज्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झालेला आहे, त्या किल्ल्याच्या खालीच घर बांधलेलं आहे आणि त्या ठिकाणी मी राहतोय. मोठा मुलगा परांजपे बिल्डर हिंजवडी या ठिकाणी कामाला आहे, सुपरवायझर म्हणून, त्याचा डिप्लोमा झालेला आहे. लहान मुलगा BCA करतोय जुन्नरमध्येच. पुढच्या वर्षी तो VIT कॉलेज, मलाही माहीत नाही नेमकं काय आहे, पण त्या ठिकाणी जाण्याचा त्याचा मानस आहे. आणि मिसेस माझ्यापेक्षाही जास्त शिकलेली आहे, M.Ed झालेली आहे आणि सध्या PhD करते. तिला शिकायचं आहे म्हणून ती शिकते. मी आधीच सांगितलंय सो अँड सो, जेवढं गरज आहे तेवढंच. D.Ed झालं, प्राथमिक शिक्षक झालो, पदवीधरची वेतन श्रेणी मिळाली म्हणून B.Ed झालं. MSCIT करायला पाहिजे, सर्व येतंय, कॉम्प्युटरमधलं सर्व येतंय, परंतु ती गरज आहे शासकीय म्हणून ते MSCIT केलं. आणि यापुढे जसं जसं गरज असेल त्या पद्धतीने शिकण्याची धडाडी आहे. धन्यवाद. मी सुहास हरी टोके, इयत्ता 10वी ड, पूर्वीची म्हणजे 8वी E, 9वी E, नंतर 10वी ड, राहणार मेथाजीमळा भुसावळ. पंकज गोरे, लक्ष्मण शिंदे आदिल गावळे यांच्याच गल्लीतला. आता सध्या BSNL मध्ये कार्यरत असून मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगी इंजिनिअरिंगला आहे, फर्स्ट इयरला,
मुलगा 6वीला आहे, लहान मुलगी 4थीला आहे. इथेच मी पत्री शाळेच्या जवळच राहतो, IM हॉलच्या मागे. पंकज गोरे, मी, लक्ष्मण शिंदे आम्ही 4-5 जण एकाच एरियात अगदी जवळजवळ राहतो इथेच. बस एवढे बोलून दोन. सुदेव चौधरी 10वी क, त्यानंतर नाटा कॉलेजला 12वीपर्यंत केलं आणि वडिलांचा व्यवसाय सांभाळला. कुल्फी कारखाना आहे, आधी होता तिथेच आहे, आताही तिथेच आहे. मग पण आता सिजनेबल आहे, आता बंद आहे उन्हाळ्यात. आणि मला 2 मुली 1 मुलगा. मुलगी MBA झाली, मुलगी दुसरी मुलगी आहे MSc ला आहे, मुलगा MSc ला आहे. मी संजय मिठाराम पाटील 10वी ड. हा कार्यक्रम अभय बडे यांनी सांगितलं की आपण असं काहीतरी करूया. त्याची प्रेरणा घेऊन